नमस्कार. दिनांक 21 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे हा घे आपला जोडा. इसवी सन 1855 साली महाराज मंगळवेढ्याहून सोलापुरास आले. वाटेत करमरकरांच्या शेताजवळ पंढरीनाथ व एकनाथ भटजी निवासकर यांना महाराज भेटले. मंगळवेढ्यात महाराज वेडा दिगंबर या नावाने ओळखले जात. पाय भाजतात असे सांगून महाराजांनी पंढरीनाथास जोडे मागितले. पंढरीनाथाने जोडे देताच ते घालून महाराज झपाट्याने निघाले व थोड्याच वेळात दिसेनासे झाले. मग मात्र पंढरीनाथास चुटपुट लागली. वेड्यास जोडे दिले ते समजल्यास काका रागे भरतील अशी भीती एकनाथाने पंढरीनाथास बोलून दाखवताच महाराज अचानक परत आले आणि पंढरीनाथाचे जोडे परत करून म्हणाले, हा आपला जोडा. आता काका कशास रागे भरेल? जोडा तर आला. अर्ध्या कोसावर गेलेल्या व आपले बोलणे ऐकून क्षणार्धात परत आलेल्या महाराजांच्या या विलक्षण कृतीचे या दोघांना आश्चर्य वाटले. महाराजांचा जन्म, नाव, गाव, माता पितरे याविषयी काहीच ठाव ठिकाणा लागत नसल्याने लोकांच्या मनात नेहमीच संभ्रम उत्पन्न होत राही. कधी ते देवतुल्य वाटत तर कधी वेडे वाटत, कधी लहरी साधू तर कधी सामान्य प्राकृतिक मनुष्य वाटत. काही एक कल्पना नक्की करावी तर त्यांच्या उलट महाराजांची वृत्ती होऊन कल्पनेस छेद जावा असेच नेहमी घडत असे. शीतोष्णाची बाधा त्यांना कधीच होत नसे हे त्यांच्या दिगंबर अवस्थेवरून मंगळवेढेकरांना पक्के ठाऊक होते. तरीही पाय पोळतात असे सांगून महाराजांनी पंढरीनाथाकडे जोडे मागितले. तेव्हा ते खरे मानून सरळ मनाच्या पंढरीनाथाने जोडे दिलेही. देव असा बेसावत क्षणी कोणालाही गाठतो आणि त्याला झुलवून भुलवून वाऱ्याच्या जुळुकीसारखा निघूनही जातो. भान येते तेव्हा देव निघूनही गेलेला असतो आणि मग मनाला चुटपुट राहते. जोडे दिल्यावर मंत्रचळ लागावा तसा पंढरीनाथ दगडासारखा निश्चळ झाला. एकनाथाने टोकल्यावर तो भानावर आला. या वेड्याला आपण जोडे दिले हे वडिलांना समजले तर आपली खैर नाही अशी त्याला भीती वाटली. त्या क्षणीच महाराज परत आले आणि त्याचा जोडा त्याला परत केला. हा वेडा आपले बोलणे ऐकत इथेच कुठेतरी लपून बसला असावा अशीच त्या दोघांची कल्पना झाली. पण त्या कल्पनेलाही महाराजांनी छेद दिला. तेथून अर्ध्या कोसावर ज्यांनी महाराजांना घाईघाईने परत फिरताना पाहिले होते त्या लोकांनी पंढरीनाथ व एकनाथ भेटताच हा वेडा का व कशा करता परत आला होता, तुम्हास दिसला काय याची चौकशी केली तेव्हा ते दोघेही अचंबित झाले. आपले बोलणे अर्ध्या कोसावर असणाऱ्या या वेड्याला कसे कळले आणि क्षणार्धात तो परत कसा आला हेच त्यांना कळेना. जोड्याच्या रूपाने आपले साडेसाती ज्यांनी मागून घेऊन आपली सोडवणूक केली होती तो वेडा की क्षुद्र? जोड्याचा लोभ धरून आपले कर्म परत मागून घेणारे आपण वेडे याचा मात्र त्या दोघांना शेवटपर्यंत उलगडा झाला नाही. धन्यवाद.